श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की शेतामध्ये शेणकिडा असतो आणि त्याला ताज्या शेणाचा वास खूप आवडतो आणि मग मात्र तो बिळातून बाहेर पडतो आणि ताज्या शेणाच्या शोधात तो दिवसभर बाहेर पडतो आणि मग मात्र दिवसभर मेहनत करतो आणि शेणाचा गोळा तयार करतो, मोठासा शेणाचा गोळा तयार करतो. आणि मग मात्र संध्याकाळ झाल्यावर तो शेणाचा मोठा गोळा ढकलत आपल्या बिळापर्यंत नेतो. तेव्हा मात्र बिळापर्यंत नेतो आणि बिळाजवळ आल्यावर त्याला कळतं की बिळाचे दार खूप लहान आहे आणि गोळा मात्र खूप मोठा झाला होता. आणि शेवटी तो खूप प्रयत्न करतो की गोळा आत जाऊ दे म्हणून. शेवटी कष्ट करतो, त्रास सहन करतो आणि पूर्णपणे अंधार झालेला असतो, रात्र होत असते. आणि मग मात्र शेवटी थकून सर्व तेथे सोडून तो बिळात परत जातो. मग समर्थ म्हणतात की विवेकातून घ्या. आपलं पण त्या किड्यासारखंच आयुष्य आहे. आपण आयुष्यभर पैसा, संपत्ती, प्रॉपर्टी, वस्तू हे सर्व जमा करण्यात गुंतून जातो. शेती, संपत्ती हे जमा करण्यात गुंतून जातो. आणखी थोडं असं करत आपलं आयुष्य संपून जातं. आणि आयुष्याच्या शेवटची वेळ आली की कळतं की या जगातून आपण काहीच सोबत नेऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की कमवा पण जास्त त्यात अडकू नका. आयुष्याच्या जीवनाचा आनंद घ्या. नात्यांना वेळ द्या, आईवडिलांना वेळ द्या, भाऊ बहिणींना वेळ द्या. चांगली कर्म जमा करत राहा. कारण शेवटी बिळात आपण एकटेच जाणार आहोत. मृत्यूनंतर शेवटी आपण बिळात एकटेच जाणार आहोत आणि आपण केलेली चांगली वाईट कर्मच आपल्यासोबत येणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जास्त त्यामध्ये अडकू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.